एक मिनिट हे काय चाललंय तुमचं? कोणता मसाला? कुठला मसाला? कुठून आला? कोणी आणला? काय काय? हे बघ मी सांगते, ज्या टेम्पोमधून आपले मसाले जात होते ना, तो टेम्पो राधाने अडवला. तिला त्यात अंमली पदार्थ आहेत असं वाटलं. व्हॉट नॉनसेन्स! अंमली पदार्थ? सिरियसली? काय काय बोलताय काय तुम्ही? अरे अरे म्हणजे तिला फक्त शंका आली, पण तसं काहीच नव्हतं. ते मसाले कुजले होते. आणि बाबांनी सांगितलं ना स्वतः. नाही, हे कसं शक्य? मी मसाला स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला होता आणि कुजलेला नव्हता तो, म्हणून मी तो लपून चंदू शेटकडे ठेवला. हे शोधायला लागलेत, मग ना मी तो परत इकडे घेऊन आली. मी खरं सांगते विराजस. थांब जरा, तू गडबड करून थांब जरा. आई, काय प्रकरण आहे? विराजस, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तुम्हाला आधी काही बोलले? आधी काही सांगितलं? कसं असेल? आई, काय झालं? स्पष्टपणे सांग, काय चाललंय? हे बघ राधा, बाबांनी असं काहीही केलेलं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला होता. ड्रायव्हरचा फोन कुठे गेलाय? अगं त्या मसाल्यांमध्ये काही गडबड नव्हती, माहिती आहे ना. आपण पाहिलं होतं आणि देऊन टाकला. ज्या टेम्पोमधून आपले मसाले जात होते ना, तो टेम्पो राधाने अडवला. तिला त्यात अंमली पदार्थ आहेत असं वाटलं, पण तसं काहीच नव्हतं. ते मसाले कुजले होते. हे बघ राधा, बाबांनी असं काहीही केलेलं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला होता. या विजेंद्र बिराजदारला दुःख होईल असं या जगात अजून जन्माला यायचंय कोणी. आता तुझा माल तुझ्याच गळ्यात कसा मारतो ना ते बघ. आता माल तुझ्याकडे आहे म्हणजे मालाची मालकीण पण तूच ना. राधा, अगं काय झालंय? माझ्याशी बोलशील का? अगं घरात वादावादी झाली का? आजी, बाबा, काय झालं? ते गुन्हेगार आहेत. काय? असं काही नाही आजी. गैरसमज झालाय राधाचा. नाही विराजस, हे बघ. राधा, आजपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत आलो, पण आता तुला जी माहिती मिळाली ना ती चुकीची मिळाली. आणि जे काही असेल ना तर बास कर आता हा विषय प्लीज.
विराजस एकदा माझं ऐकून तर घे. नाही, आता काय करायचं ना ते मी बघतो. आता गोष्टी मी हँडल करणार आहे माझ्या पद्धतीने. आणि मी बाबांना जाऊन पण सांगणार आहे की राधाचा गैरसमज झाला, तिच्याकडनं चूक झाली. विराजस प्लीज राधा. एकदा माझं ऐकून घे प्लीज. मी तुझं ऐकतो. आजपर्यंत तेच करत आलोय, पण आता नाही. ह्यावेळी तू माझं ऐक. वा, ही साहेबांचीच खेळी असणार. काय चाललंय हे सगळं? साहेब तुम्ही कमाल आहात, ग्रेट आहात साहेब, खरंच मानलं तुम्हाला. पण साहेब तुम्हाला सगळा माल सापडला कसा? कळलं? विजेंद्र बिराजदार म्हणतात मला. माझ्याशी हुशारी करणं मागात पडतं. मी सोडत नाही, मग तो कोणीही असेल. या संजीवनीने राधाला फूस लावली म्हणून ती माझ्या विरोधात उभं राहू शकली. त्या अनाथ अनावरस मुलीची आई व्हायला चालली होती.